नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTच्या अंडर जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रॅक्टिकल शेड्यूल काय आहे. प्रॅक्टिकल शेड्यूल सोबतच आपण बघणार आहे की प्रॅक्टिकलमध्ये कोणत्या गोष्टीचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. तसेच बघा, या ठिकाणी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं शेड्यूल वेगळं आहे आणि जे सेकंड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी शेड्यूल हे वेगळं आहे. सगळ्यात अगोदर बघा, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल शेड्यूल जे आहे हे आहे 2 ते 7 डिसेंबर 2024च्या दरम्यान. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी अदर दॅन फर्स्ट इयर आहेत म्हणजे सेकंड इयर आणि फायनल इयरचे, त्यांचं प्रॅक्टिकल होणार आहे 21 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान. ठीक आहे. आता या डेटमध्ये तुम्ही म्हणाल की सर शेड्यूल सांगायचं, शेड्यूल कसं होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकलचं शेड्यूल हे कॉलेज डिसाईड करत असतं. MSBT बोर्ड काय सांगतं तुम्हाला, तर या डेटपासून या डेटच्या मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल कंडक्ट करायचं आहे, एवढं MSBT बोर्ड सांगत असतं. तुमचं कॉलेज जे आहे ते कॉलेज डिसाईड करतं की तुमचा सपोज आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी जर घेतला तर 2 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान प्रॅक्टिकलचं शेड्यूल आहे. तर 2 तारखेला कोणता सब्जेक्ट ठेवायचा, 3 तारखेला कोणता सब्जेक्ट ठेवायचा हे तुमचं कॉलेज डिसाईड करेल. ठीक आहे. आता हे झालं प्रॅक्टिकल संबंधी शेड्यूल. समजलं असेल तुम्हाला, कॉलेजच्या ग्रुपवरती लवकरच येईल. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं सबमिशन जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. सबमिशन म्हणजे काय, तर तुमचे जे प्रॅक्टिकल्स असतील, तुमच्या ड्रॉइंग शीट असतील, तुमचे मॅन्युअल असेल, तर हे तुम्हाला अगोदरच चेक करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिकल शेड्यूल असतं तर प्रॅक्टिकलच्या दिवशी फक्त तुमची एक्झाम होत असते, प्रॅक्टिकल एक्झाम, तुमचं चेकिंग वगैरे होत नसतं. जर एखाद्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल कंप्लीट नसेल केलेलं तर अशा विद्यार्थ्यांना डिटेनसुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सबमिशन जे आहे ते वेळेत कंप्लीट करा, है ना. डिटेन केलं एकदा विद्यार्थ्याला, तर डिटेन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला थेअरी पेपर देता येत नाही. म्हणजे त्याचं एक सेमिस्टर जे आहे हे सेमिस्टर पूर्ण काय म्हणतो आपण, बॅक राहतं ना, त्याला एकही पेपर देता येत नाही. आलं लक्षात. तर हे झालं प्रॅक्टिकल संबंधी. रेग्युलरच्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिकल जे 20 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. आता बघा, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची जर गोष्ट घेतली आपण, तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये बघा, प्रॅक्टिकल सब्जेक्ट जे आहेत ते कोणते कोणते आहेत, तर वर्कशॉपचं आहे तुम्हाला. प्रत्येक ब्रँचला, सर्व ब्रँचला आहे वर्कशॉप. ते 50 मार्काचं प्रॅक्टिकल असतं तुम्हाला आणि त्याचा पेपर होत असतो प्रॅक्टिकलच्या दिवशी. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली एक जॉब बनवायला दिला जातो. त्या जॉबची ॲक्युरेसी आणि तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही कंप्लीट करता का याच्यावरती तुमचे मार्क्स हे डिपेंड असतात. दुसरं प्रॅक्टिकल आहे तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं. ठीक आहे. ग्राफिक्सचा पण 50 मार्काचा पेपर होत असतो. यामध्ये तुम्हाला ड्रॉ करायची असते. त्याच्यासाठी तुम्हाला सफिशियंट वेळ दिला जातो, 2 ते 3 तास वेळ दिलेला असतो आणि 50 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला असतात. त्याच्यापैकी तुम्हाला जेवढे मार्क मिळतील तेवढे तुम्हाला मार्क दिले जातात. काही विद्यार्थ्याला जर पासिंग त्याची 20 मार्काची असते, 20पेक्षा कमी मार्क मिळाले प्रॅक्टिकलमध्ये, तर तो विद्यार्थी फेलसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. हे झालं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं. तर ग्राफिक्सचं सबमिशन करताना तुम्हाला बघा, टोटल 5 शीट आहेत, ड्रॉइंग शीट आणि स्केचबुकवरती पण तुम्हाला प्रॅक्टिकल त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर सबमिशन करताना तुम्हाला प्रॅक्टिकलची बुक, स्केचबुक म्हणतो आपण त्याला प्रॅक्टिकलची, आणि ड्रॉइंग शीट हे तुम्हाला एका कवरमध्ये पॅक करायचे असतात, फोल्ड करून कॉलेजमध्ये सबमिट करायचे असतात. ठीक आहे. सबमिशन करताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचा जो सब्जेक्ट टीचर आहे, सब्जेक्ट टीचरची सगळ्यात अगोदर साईन असते. त्याच्यानंतर तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंट जे आहेत त्या हेड ऑफ डिपार्टमेंटची साईन असते. त्याच्यानंतर प्रिन्सिपल सरांची साईन असते आणि तुमच्या कॉलेजचा जो सील आहे तो सीलचा एक स्टॅम्प असतो. हे सगळं तुम्हाला इंडेक्स आणि सर्टिफिकेटवरती साईन वगैरे घ्यायचं असतं आणि नंतर तुम्हाला सब्जेक्ट टीचरकडे ते जमा करायचं राहतं. ही प्रोसेस असते सबमिशनची. 2 सब्जेक्ट झाले. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स जे आहे, तर मॅथमॅटिक्समध्ये पण बघा, तुम्हाला त्या ठिकाणी काय, तर क्लास टेस्ट तर असतेच त्याची. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ट्युटोरियल दिलेलं असतं. ट्युटोरियलचे मार्क्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमची एक्झाम वगैरे याची मॅथची काही होत नाही प्रॅक्टिकलची, त्याची थेअरी एक्झाम होते डायरेक्टली. ओके. त्याच्यानंतर इंग्लिश जे आहे त्याला म्हणतो आपण कम्युनिकेशन स्किल जे आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे आहेत.
तर तुमचे सर तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स सांगतील. तसेच बेसिक सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री याचे पण प्रॅक्टिकल तुम्हाला आहेत. ठीक आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला पेपर होतो शेवटी. प्रॅक्टिकल परफॉर्म करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क्स दिले जातात. आलं लक्षात? हे झालं सगळं प्रॅक्टिकल संबंधी. आणखी एक सब्जेक्ट आहे ICT फर्स्ट इयरचा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ओके. तर प्रॅक्टिकल तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे. त्याच्या अगोदर तुमचं सबमिशन झालेलं आहे की नाही हे कन्फर्म करा. आणि प्रॅक्टिकलचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल यायच्या अगोदरच तुमचे प्रॅक्टिकल चेक करून घ्यायचे तुमच्या रिस्पेक्टिव्ह सरांकडनं. ठीक आहे. वेळेमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला मार्कही चांगले मिळतात आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नंतर होत नाही. ठीक आहे. तसेच बघा, प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करताना तुम्हाला वायवा विचारला जाऊ शकतो. वायवा म्हणजे काय असतो, तर तुमचं जसं इंटरव्ह्यू असतात तशा पद्धतीनं तुम्हाला त्या सब्जेक्टचं नॉलेज तुमचं चेक केलं जातं. कसं चेक केलं जातं, तर 1 बाय 1 एकेका स्टुडंटला त्या ठिकाणी बोलावलं जातं आणि त्यातला क्वेश्चनिंग केली जाते. त्याचा जो जॉब असेल की प्रॅक्टिकल असेल, ते प्रॅक्टिकल रिलेटेड विचारलं जाऊ शकतं किंवा त्या सब्जेक्ट रिलेटेड. तुम्हाला जेवढे ॲन्सर येतील त्याच्यावरनं तुम्हाला त्याचे मार्क्स दिले जातात. आता बघा, प्रॅक्टिकल हे 2 टाईपचे असतात, एक्सटर्नल आणि इंटर्नल प्रॅक्टिकल. इंटर्नल प्रॅक्टिकल हे तुमच्या कॉलेजचेच तुमच्या सब्जेक्टचे जे सर असतील ते कंडक्ट करतात. एक्सटर्नल प्रॅक्टिकल हे मात्र बाहेरच्या कॉलेजचे सर तुमच्या कॉलेजमध्ये येत असतात आणि त्या सब्जेक्टचं तुम्हाला प्रॅक्टिकल तुमच्याकडनं कंडक्ट करून घेत असतात. आणि तुमचे वायवा पण तेच विचारतात. वायवा म्हणजे काय, तर क्वेश्चन वगैरे तुम्हाला तेच विचारतात. त्यांची जर इच्छा झाली तर ते तुम्हाला फेलसुद्धा करू शकतात. ठीक आहे. प्रॅक्टिकल हे खूप महत्त्वाचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. जसे अदर फील्ड असते त्याच्यामध्ये काय असतं की थेरॉटिकल नॉलेजला इम्पॉर्टंट दिलं जातं. बट आपलं डिप्लोमा जे आहे म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड अशी असते की याच्यामध्ये जेवढे थेअरीचे मार्क्स असतात त्याच्या 50% मार्क हे ॲड झालेले असतात प्रॅक्टिकलचे, प्रत्येक विषयाचे जवळपास. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम हे द्यायचे आहे. आता हे झालं प्रॅक्टिकल संबंधी. एक्सटर्नलच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक्सटर्नल सर तुम्हाला फेल करू शकतात, है ना. आता बघा, प्रत्येक फर्स्ट इयरला तर एक्सटर्नल प्रॅक्टिकल नाही आहे कोणतं, बरोबर आहे. बट जे सेकंड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना काही प्रॅक्टिकल जे आहेत ते कसे आहेत, एक्सटर्नल प्रॅक्टिकल असतात. तर त्या एक्सटर्नल प्रॅक्टिकलला तुम्हाला केअरफुली स्टडी करायचा आहे. ठीक आहे. एक्झाम जे एक्सटर्नल सर आहेत त्यांच्यासमोर त्यांनी जे क्वेश्चन विचारतील ते तुम्हाला कन्फर्म सांगायचे आहेत. येत नसेल तर सरळ सांगायचे, सर मला काही आठवत नाही वगैरे. आणि पण व्यवस्थित वायवा द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला मार्क्स हे चांगले मिळतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही आणखी डाऊट असेल रिगार्डिंग MSBT एक्झाम ऑर एनिथिंग तर तुम्ही मला विचारू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.